नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही जी माहिती आहे ती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळेल. तर मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम जिल्ह्याकडून एक सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे नक्की जाहिरात, कोणते कोणते यासाठी पद आहेत, काय लागणारे शैक्षणिक पात्रता, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ही जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मित्रांनो, यासाठी कोणते कोणते पद असणार आहेत तर त्यासाठी लेखापाल, निरीक्षक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चौकीदार ही 4 पदे असणार आहेत. लेखापालसाठी एक पदसंख्या असणार आहे. त्यासाठी काय लागणारी शैक्षणिक अर्हता, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MSCIT म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जर झाले असेल कोणत्याही शाखेतून तुमचे आणि MSCIT जर असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात, फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर BCom आणि MCom असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. जर नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. वेतन श्रेणी काय राहणार आहे तर 38,600 ते 1,22,800 वेतन बघू शकता. मित्रांनो, वेतन चांगल्या लेवलचं राहणार आहे. यासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. दुसरं जे पद असणार आहे ते असणार निरीक्षक, पदसंख्या असणार आहे 1. यासाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MSCIT असेल म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालं असेल आणि MSCIT असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. वेतन श्रेणी राहणार आहे, पगार राहणार आहे 34,400 ते 1,12,000 हा पगार राहणार आहे. त्यानंतर तिसरं पद आहे कनिष्ठ लिपिक. यासाठी टोटल 4 पदे असणार आहेत. इथे कॅटेगरीनुसार पदांचं विश्लेषण दिले आहे. शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MSCIT म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालं असून कोणत्याही शाखेतून आणि MSCIT तुम्ही इथे पात्र असणार आहात. पगार जो असणार आहे तो असणार आहे 19,600 ते 63,200. त्यानंतर मित्रांनो, चौथं जे पद आहे ते आहे शिपाई किंवा चौकीदार. यासाठी सुद्धा 2 पदे असणारे कॅटेगरीनुसार इथे दिलेले आहेत. यासाठी फक्त तुमचं 10वी शिक्षण लागणार आहे. जर तुम्ही 10वी असाल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. पगार जो असणार आहे तो असणार आहे 15,000 ते 47,600 हा राहणार आहे तुमचा पगार. त्यानंतर मित्रांनो, ही जी असणार आहे सरळ सेवा भरती असणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त एक प्रकारची एक एक्झाम द्यायची आहे. एक्झाम दिल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू यामध्ये द्यायचा नाहीये. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 19 मार्च 2025 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख सुरू झाली आहे. 2 एप्रिल 2025 ही अर्जाची शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर यासाठी अर्जाची फी किती असणार आहे, यासाठी राखीव प्रवर्गासाठी 750 असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज असणार आहे. त्यासाठी इथे दिलेल्या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता किंवा ह्याच्या रिलेटेड ह्या जाहिराती रिलेटेड वेळोवेळी या संकेतस्थळावरती माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ही जी वेबसाईट आहे ती सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करतो. त्यानंतर मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 43 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 वर्ष इथे लागणार आहे. त्यानंतर इथे अर्ज संबंधित काही माहिती दिली आहे. अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, कोणत्याही ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाहीये. त्यानंतर मित्रांनो, अर्ज पूर्णपणे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर त्या अर्जात तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. ती प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या एक्झामच्या वेळी लागणार आहे. जी फी काही असणार आहे ती ना परतावाची फी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असेल तर तुमच्याकडे हे सारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, डोमेसाइल सर्टिफिकेट व जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमची ऑनलाईन पद्धतीने एक परीक्षा होणार आहे. त्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे तुमचे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे. जे काही तुमची एक्झाम असणार आहे त्या एक्झामच्या वेळी तुम्हाला स्वखर्चाने तिथे जायचं आहे. एक्झाम रिलेटेड माहिती जी असणार आहे ती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वेळोवेळी तुम्हाला कळवली जाणार आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. म्हणजे तिथे असं दिलं आहे की तुम्ही ही जी ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे ती वेळोवेळी बघत राहा म्हणजे तुम्हाला माहिती मिळून जाईल.
त्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी छाननी न करता घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमची कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक्झामच्या आधी होणार नाही. एक्झाम नंतरच जे काही होणार आहे ते तुमचं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि ह्या PDF बद्दल किंवा या वॅकन्सी बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.